कश्यपी धरण दुर्घटना, चौघांचा बुडून मृत्यू. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कश्यपी धरणावर काल दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. नाशिकचे रहिवासी सचिन ठोंबरे, रोहिणी ठोंबरे या दाम्पत्यासह शेजारी राहणाऱ्या 2 युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची खबर मिळताच हर्सूल पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी अंधार पडण्यापूर्वी चौघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. सर्व मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेबाबत हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले की पुढील तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेवेळी परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्याही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी निफाड नाशिक प्रतिनिधी योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्सूल पोलीस स्टेशन. आज रोजी आमच्या हद्दीतील कश्यपी डॅम येथे एक कुटुंब बुडाल्याची माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. स्थानिक हॉटेल चालक तसेच स्थानिक नागरिक यांनी लागलीच आम्हाला तात्काळ मदत पुरवली आणि अंधार पडण्याच्या आत साधारणतः इथले स्थानिक पोहणाऱ्यांनी 1 तासभर पाण्यामध्ये शोध घेऊन जीवाची बाजी लावून सदर मृतदेह पाण्याबाहेर काढलेले आहेत. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही हर्सूल पोलीस स्टेशन येथे करून पुढील तपास करीत आहोत. सध्या आम्ही ते मृतदेह पुढील तपासणी कामी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेले आहेत. मृतांची नावं एक ठोंबरे म्हणून आहेत, सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे नवरा बायको होते आणि त्यांचे शेजारी राहणारे केतन पवार आणि कौशल पवार असे 2 मुलं साधारण 16 वर्षाचे आणि 14 वर्षाचे असे त्यांच्यासोबत आलेले होते. या दुर्दैवी घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून जे जोडपं मयत झालेलं आहे ठोंबरे कुटुंबीय त्यांची साधारणतः 2 वर्षाची मुलगी ही काठावरती जिवंत मिळून आलेली आहे. सदर मुलीला आम्ही त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुस्थितीत दिलेले आहे. पुढील तपास करीत आहोत.